प्राण्यांचं वर्तन. वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरं खाल्लेली पानं, फळं, फुलं यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूक लाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणातच त्यांचे प्राण जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखवलेल्या या धैर्यामागं नवीन पिढीनं तरी जगावं हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहान लाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो, पण प्रत्यक्षात प्राण्याकडून ती कृतीत आणली जाते. माणसासारखीच वानरं देखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडं रचून शेकोटी तयार करतो. न पेटलेल्या या शेकोटीभोवताली ते अर्धा एक तास बसतात आणि मग आपल्या मार्गानं निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली? हे जाणून घेतलं तेव्हा वानरं डोळ्यांनी त्या शेकोटीतली उष्णता शोषून घेतात असं आदिवासींकडून कळलं. वानरं निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतली लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. वानरांची लाकडं चुलीला साकडं ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी. प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या तर काहींची माहिती गोळा केली आणि ती या प्राणिकोशाच्या निमित्तानं छोट्या छोट्या प्रकरणांमधून लोकांसमोर येणारच आहे. मुंगसाला पिलांसह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते. म्हणून आधी मुंगूस बाहेर येऊन डोकावतो आणि मग पिलांना कशा पद्धतीनं रस्ता ओलांडायचा याचे संकेत तो देतो. त्या मुंगसाच्या पिलाची आई त्यांना शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्लं एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलांडतात. अशा पद्धतीनं रस्ता ओलांडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो. त्यामुळं ते त्यांच्या वाट्याला जात नाहीत आणि मुंगूस त्याच्या पिलांसह सुरक्षितपणे रस्ता ओलांडून पलीकडे जातात. उंदीर चोरीही करतात असं जर कोणाला सांगितलं तरी विश्वास बसेल? उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरांसंबंधित तज्ज्ञ व्यक्ती भेटली. त्या माणसानं रात्री 1 वाजता मला पाड्यावर बोलावलं. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असं म्हणून मी निघालो. त्याच्याकडं एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो 1 किलोमीटरपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्यानं करंडी उघडली. त्यात 1-2 नव्हे तर तब्बल 100 उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासानं ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक एक कणीस होतं. पारध्यानं त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्यानं उंदरांना कणसाची चोरी करायला शिकवलेलं होतं. या उंदरांच्या बिळापाशी रानकोंबडीचं अंडं होतं. तेवढं मोठं अंडं या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं. मेळघाटातले उंदीरसुद्धा फार हुशार आहेत. अर्ध्या एकरात त्यांची बिळं आढळतात. त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदरांच्या उंची एवढा असतो. बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रुपक्षी आहे का हे पाहतो. शत्रुपक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तरच तो उंदीर बाहेर पडतो. ही सगळी माझी निरीक्षणं आहेत. ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.
मोराला पिसारा असतो, पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्याला मुकना मोर म्हणतात. मोर नाचीमध्ये या मुकण्या मोराला प्रवेश नसतो. हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला मुकना हत्ती म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तीची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये जेनेटिकली बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी मुकना हत्ती असतो आणि त्याला मादीबरोबर समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीनं त्यांच्याबरोबर येऊ नये असं ठरवतो. अशावेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथं राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात. सर्वसामान्यांकरता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे, परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातल्या प्राण्यांबाबतची वस्तुस्थिती आहे. प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास दौऱ्यात हे अनुभवायला मिळालं. मुकना हा शब्दही त्यातूनच कळला. हत्तींच्या कळपाचं नियंत्रण हत्तीण करते. कळपातले इतर तिच्या मागं चालतात. काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानानं देते. कानाची पाळ ती उजवीकडं, डावीकडं, समोर किंवा मागं वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागं जातो. आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याच जणांना माहिती नाही. आत्ता आपण ऐकलेल्या माहितीचे लेखक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली. लेखक मराठी वन्यजीव अभ्यासक, पक्षीतज्ञ आणि निसर्ग लेखक आहेत. हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. या माहितीचं वाचन दत्ता सरदेशमुख यांनी केलं. मोबाईल नंबर 8329730186. सौजन्य ॲडव्होकेट नानासाहेब जाधव, नाशिक. मोबाईल नंबर 8830609225.